पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत मोतीराम महाराज की, गुरुवर्य उमरचकर माऊली महाराज की, श्री संत गोरोबा काका महाराज की। झालं शेवटचा दिवस, सर्वांनी इकडे येऊन बसा कथा मंडपामध्ये, तिकडे बसू नका, सगळ्या लाईट लावा, कथा मंडपात येऊन बसा, सगळ्याला संगम आहे तुमच्या तिकडे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवां परम्। समचरण सरोजं सान्द्रनीलामुदावहं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। विश्वाचा विश्वचैतन्य असलेला भगवान श्री परशु परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत गोरोबा काका महाराज, श्री संत माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चालत असलेला हा तीर्थक्षेत्रावरील तृतीय वर्षाचा सप्ताह यावर्षी पुण्यसलीला गंगा मातेच्या किनाऱ्यावरती भगवान श्री विश्वनाथाच्या सानिध्यामध्ये जवळजवळ 7व्या दिवशीची आपली श्री शिव महापुराणाची सेवा या ठिकाणी चालू आहे। आज मोठा भाग्याचा दिवस आहे। आज श्री संत गोरोबा काका महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव। काल आपण श्री संत माऊली महाराज उमरचकर यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला। महाराजांचं सुंदर असं प्रवचन आपण ऐकलं। आजही गोरोबा काका महाराजांच्या विषयी चरित्र महाराजांनी गोड अशा प्रकारचं आपल्याला सांगितलेलं आहे। या संत महात्म्याच्या चरित्रातून आपण काय घ्यावं? त्यांनी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा परमार्थ कसा टिकून ठेवला। अनुकूल परिस्थितीमध्ये कोणीही करेल न करेल याचा विचार वेगळा, पण प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा संत महात्म्यांनी हा परमार्थ, हा भगवान परमात्मा हे संप्रदायाचं वैभव
वारकरी विचार ग्रंथ संपदा आपल्यापर्यंत जिवंत ठेवली, हे त्यांच्या चरित्रातून अशा प्रकारचं घ्यायचं आहे. सगळ्या संतांचे परीक्षक म्हणून गोरोबा काकांना त्या ठिकाणी पदवी दिलेली आहे. काका म्हटलेले आहे सगळे संत. अशा संत महात्म्याची आज पुण्यतिथी उत्सव. त्यांच्या दिव्य चरण कमलावरती, त्यांच्या समाधीवरती आपण सगळेजण नतमस्तक होऊया. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अशा संत महात्म्याच्या चरणावर दंडवत प्रणाम. आणि आजचा हा आपला श्री शिव महापुराण कथेचा जवळ 7वा दिवस, सांगतेचा दिवस. गेली 6 दिवसापासून आपण या पवित्र असणाऱ्या काशी क्षेत्रामध्ये वास्तव्य करत आहोत. किती पुण्याची गोष्ट आहे. शिवक्षेत्राच्या ठिकाणी वास करावा आणि नुसतं राहणं नाही, तर आपलं त्याबरोबर गंगा स्नान आहे, भगवंताचं दर्शन आहे आणि त्याचबरोबर आपलं काय आहे, शिवकथा. म्हणून आजचा हा सांगतेचा दिवस या ठिकाणी आपण प्रारंभ करत आहोत. कालपर्यंत आपण भगवान शिवाची कथा श्रवण करत असताना कुठपर्यंत आलो होतो माय? काल कोणती कथा सांगितली पवार माय? हा, भगवान शिव पार्वतीचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मला लक्षात राहत नाही म्हणून तुम्हाला विचारलं. ते रोज एक आटम खाऊन खाऊन माझं डोसकं हे होऊन गेले. आता आज काय होत? चक्की, काल बासुंदी, एका दिवशी ते हे बालुशाही, अजून त्याच्या आधी एवढं मोठं होत ते गोड कोंडा, ते विसरलं की. आमचे बालाजी महाराज म्हणायचे लई मोठा आहे हो, लई जड आहे हो. त्याच्या अगोदर काय होत? शिरा. रोज एक आटम आपल्याला या ठिकाणी प्रसादाच्या रूपाने प्राप्त झालेला आहे. आणि उद्या आता बुंदी. उद्या महाप्रसाद होणार आहे.
काल आपण भगवान शिवजीचा पार्वती मातेचा विवाह सोहळा मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. कन्यादानाचा विधी पूर्ण झाला महाराज. महाराज, कन्यादानाला अत्यंत महत्वाचं आहे. या कलियुगामध्ये एक कन्यादान करणं म्हणजे एक पृथ्वी दान दिलेल्याचं पुण्य आहे. ऐका प्रभू, साळंकृत कन्यादान, साळंकृत कन्यादान, साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. म्हणून ज्यांना मुली आहेत त्यांनी काही काळजी करायची गरज नाही. कन्यादान करणं म्हणजे पृथ्वीदान दिलेल्यासारखं पुण्य आहे. पृथ्वीदान. आणि म्हणून ज्यांना कन्या नाही, ज्यांना मुलगी नाही, ते काय करीत असतात? लग्नामध्ये काय करतात? कन्यादान करतात. का करीत असतील बरं? हे पुण्य आहे त्याचं. आणि म्हणून मुली झाल्या, मुलगी झाली, मुलगी झाली, मुलगी झाली म्हणून दुःख म्हणू नये. घर में बेटी धन की पेटी, लक्ष्मी आहे ती. पण काय करावं, ज्याला पाहिजे त्याला मिळत नाही. होय सुनील महाराज, ज्याला आवडती त्याला मिळत नाही मुलगी. हिमालय राजांना कन्यादान केलेलं आहे. कन्यादानाचा विधी पूर्ण केलेला आहे. भगवान शिवजींना भेट वस्तू द्यायला लागले महाराज. शैलराजानं काय काय दिलं भगवान शिवजीला ऐका. रत्नजडीत अशा प्रकारची स्वर्णभूषणे दिली. सोन्याचे दागिने त्या ठिकाणी भगवान शिवाला अर्पण केलेले आहेत. रत्नजडीत पात्र. आता रुकवतामध्ये काय दिलं ऐका. तुम्ही आणले सर्वांनी रुकवत, पण घरी न्यायचंय ते आता, हे की नाही? रत्नांनी भरलेलं पात्र दिलेलं आहे. दूध देणाऱ्या 1,00,000 गायी त्या ठिकाणी भगवंताला अर्पण केलेले आहेत. 1,00,000 अश्व अर्पण केले. 1 कोटी हत्ती, स्वर्णजडीत अशा प्रकारचे रथ अर्पण केले. रत्नजडीत आभूषणांनी विभूषित 1,00,000 दासी त्यांच्या सेवा करण्याकरता दिलेल्या आहेत. अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. अशा प्रकारे हिमालय राजानं, गिरिजेनं विधिपूर्वक कन्यादान केलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. काय मोठा भाग्यवान असेल पर्वतराजा, मैना राणी, की भगवान शिवासारखे त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म जावाई त्यांना भेटलेले आहेत. श्रेष्ठ उपहार दिलेले आहेत. आणि मग त्यानंतर हिमालयानं यजुर्वेदीय मध्यंदिनी शाखेच्या स्तोत्रांनी शिवजींची मनपूर्वक स्तुती केलेली आहे. आणि मग त्यांच्या आज्ञेनुसार श्रेष्ठ ऋषींनी शिवपार्वतींचा अभिषेक केलेला आहे. सर्वत्र आनंददायक अशा प्रकारचा हा क्षण चाललेला आहे. महाराज, हा सोहळा पाहून ब्रह्मदेवाला सुद्धा मोह उत्पन्न झाला. काय सुंदर सोहळा झाला म्हणे. म्हणतात बघा म्हातारी माणसं,
काय लग्न केलं, काय लग्न केलं, काय लग्न केलं. वाह, 1 कोटी रुपये हुंडा दिला म्हणतात. तसं ब्रह्मदेव या भगवान शिवजींना लग्नाविषयी मोहित झालेले आहेत. आणि मग लग्नानंतर काही त्या पार्वती मातेच्या सखी सहेली काही थट्टा मस्करी करायला लागलेल्या आहेत. त्याला काय म्हणतात, करवली. आणि नवरदेवाच्या कड्याला काय म्हणतात, सकोन्या. तिकडे कोण्या तिकडे भागामध्ये लांडगा म्हणतात. लांडगा, त्याचं काम लांडग्यासारखंच राहते. त्या नवरदेवाच्या बुटाची दोरी काय बांधणं, त्याचं नाकाड काय पुसणं, त्याला घाम आलेला पुसणं, त्याला काय आणून देणं, त्याला काय म्हणतात, सकोन्या. सहकोन्या, कोण्या बाजूला बसते ते सकोन्या. उरलेलं खाते त्याचं ते सकोन्या. अशा प्रकारचे ते काही त्या ठिकाणी आलेले आहेत, थट्टा मस्करी करायला लागलेले आहेत. ब्राह्मणांच्या सांगण्यावर शिवजींनी पार्वतीच्या मस्तकावर सौभाग्याचं प्रतीक असलेला सिंदूर लावलेला आहे. म्हणून पतिव्रता स्त्रीनं आपल्या भांगामध्ये अशा प्रकारचा सिंदूर लावावा. तुम्ही इकडल्या बायाला बघितले का, कुठपर्यंत आहे सिंदूर, सांगा की कुठपर्यंत आहे. अर्ध डोकं सिंदूर आहे. काही बायाच्या दगड्यात काहीच नाही. इकडल्या की आपल्या इकडल्या ह्या हा एकदम मोकळा गळा. हा महाराज, हे सौभाग्याचं प्रतीक आहे. आणि महाराज ते पदर केवढा घेतात, फार आपल्या तोंडापर्यंत पदर घेतात पुन्हा खाली. इकडली परंपरा आहे. आपल्या इकडे काय नवीन निघाले की ते बाया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालायला. कसं करावं, सगळं सोम होऊन गेलं. परप्रांतीयाचं आपण आचरण करायला लागलो. आणि आपल्या भारताची परंपरा, धोतर, हे लुगडं, हे साडी आता अमेरिकेत घालायला लागलेत लोक. खरंय, दुसऱ्याची परंपरा आपण तिकडून आणली आणि आपली तिकडे गेली, पवित्र असणारी परंपरा. महाराज, हे पतिव्रतेचं लक्षण आहे. आयुष्य वाढवणारा हा सिंदूर आहे. एकदा काय झालं, सीता माता त्या ठिकाणी शृंगार करत होत्या. आणि शृंगार करत असताना सीतामाईंनी आपल्या भांगामध्ये सिंदूर अशा प्रकारचा भरलेला आहे. तेवढ्यात हनुमंतराय आले. माते, हे काय करताय तुम्ही, काय लावताय तुम्ही. हनुमंता, हा सिंदूर आहे, सिंदूर. काय होतंय हे लावल्यानं माते. हे लावल्यामुळं आपल्या मालकाचं आयुष्य वाढतंय. हनुमंता, हे शब्द ऐकल्या बरोबर हनुमंतरायांनी काय केलं महाराज, त्या पूजेच्या घरामध्ये गेले. ज्या डब्यामध्ये सिंदूर भरला होता ते सगळ्या अंगाने लावून घेतला हनुमंतराया. बाहेर आले. आता बघा माते, आपल्या मालकाचं किती आयुष्य वाढणार आहे. सगळे हसायला लागले हनुमंतजीला. तरी सुद्धा माझ्या हनुमंतरायांनी ते सिंदूर काढला नाही. आजही भगवंताला काय वाहतात, मालकाचं आयुष्य वाढवण्याकरता बघा सेवकांनी काय केलं. तसं हे सौभाग्याचं प्रतीक असणारा सिंदूर त्या ठिकाणी लावलेला आहे पार्वतींनी. आणि त्यामुळे एवढी सुंदर दिसायला लागलेली आहे.
तिला अद्भुत असणारं तेज प्राप्त झालेलं आहे आणि मग ते दाम्पत्य एका आसनावर बसलेलं आहे आणि मग त्यावेळेला वधूवरांना तूप पिण्याकरता देत होते. तूप वाटीमध्ये तूप पिण्याकरता. आता ते राहिलं नाही. आता ते थम्सअपची बाटली आणाली तर 2 काटका आणाले. ते एकाच बाटलीत दोघं पियाले. काय निघालंय, कुठून परंपरा आणली, काय डोसक. अरे रे रे रे. पहिल्या शुभ मुहूर्तावर उष्ट एकूण एकाच खाऊ लागले. आणि मग त्यांना एकत्र पाहून सगळ्यांना मोठा आनंद झालेला आहे. विवाहाचं सर्व कार्य यथासांग पूर्ण झालं आणि मग त्या मंगल प्रसंगी दिव्य स्त्रिया त्या ठिकाणी करवल्या असणाऱ्या शिव पार्वतीचे थट्टा मस्करी करायला लागलेल्या आहेत. त्यांना सुद्धा मोह आवरला नाही आणि मग त्यांनी विनोद करायला सुरुवात केली. मग तिथं कोण कोण होत्या करवल्या? सरस्वती माती म्हणायला लागली, महादेवा, तुम्हाला प्राणप्रिय असणारी तुमची पूर्वजन्माची सती तुम्हाला आता प्राप्त झालेली आहे. तिचा मुखचंद्र पाहून आता तुमचं पूर्वीचं सगळं दुःख विसरून जा. आता तुमच्या समोर ही पार्वती आहे, दुःख विसरा. तिच्या सहवासामध्ये सुख अनुभवा, आनंदात अशा प्रकारचे आता तुमचे दिवस घालवा. तुमचा कधीही वियोग न हो अशी माझी इच्छा आहे. असं कोण म्हणाल? मोठ्यानं बोला की. सरस्वती. सरस्वती माता म्हणायला लागली. लक्ष्मी म्हणायला लागली, हे महादेवा, आता या सतीला तुमच्या पार्वतीला जवळ घ्या, जवळ घेऊन बसा. तिच्याशिवाय तुम्हाला जगणं असह्य झालं होतं. फार तुमची आठवण करायला लागली होती. फार मोठं तप हिनं केलेलं आहे. आता घ्या हिला जवळ. आता का लाजायला लागता तुम्ही? हे करवल्या म्हणायला लागल्या. सावित्री म्हणायला लागली ब्रह्मदेवाची, शिवजी, तुम्ही सतीला, या पार्वतीला स्वतः काहीतरी खाऊ घाला, पेढा काहीतरी खाऊ घाला, गोड वस्तू, विडा खाऊ घाला. अशा अनेक स्त्रिया त्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव सांगायला लागलेले आहेत. अरुंधती म्हणायला लागली, शिवजी, मैना राणी आपली कन्या तुम्हाला द्यायला तयार नव्हती. तिला अनेक प्रकार आम्ही समजवलं, तेव्हा कुठं ही पार्वती तुम्हाला प्राप्त झालेली. आता पार्वती सोबत नीट राहा, चिडचिड करू नका. अशा प्रकारचे ते विनोद त्या ठिकाणी करायला लागलेले आहेत. रोहिणी म्हणायला लागली, तुम्ही स्वतः कामशास्त्राचे पंडित आहात. आता हा संसार रूपी सागर तुम्ही कसा पार पडता हे आम्हाला पाहायचंय. अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाच्या द्वारा त्या ठिकाणी मनोरंजन करायला लागलेले आहेत. आणि हे सगळं मनोरंजन रती पाहायला लागली. कोण रती? कामदेवाची पत्नी रती. तिचं काय झालं होतं? तिचा पती असणारा भस्म झाला होता. हे सगळं लग्नामध्ये ती एकटी होती. ती पाहायला लागली, दुःख करायला लागली. कशामुळे दुःख करायला लागली? नरसिंह महाराज, कारण तिचा पती असणारा कामदेव भस्म झाला होता. शिवजी समोर हात जोडून रती उभी आहे. हे भगवान, सगळेजण तुम्ही आनंदाचा क्षण या ठिकाणी अनुभवत आहात, पण या क्षणी आज माझे पती नाही, मरण पावलेले आहेत, भस्म झालेले आहेत. मला दुःख व्हायला लागलेलं आहे. आणि तिनं पदरात बांधलेलं आपलं कामदेवाचं भस्म झालेलं भस्म शिवजी समोर ठेवलं. धड 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 रडायला लागली. डोळ्याला पदर लावलेला आहे. तिला रडताना पाहून सगळ्यांना दुःख झालं. सरस्वती, लक्ष्मी, सगळ्यांना दुःख झालेलं आहे. डोळ्यात अश्रूच्या धारा यायला लागलेल्या आहेत.
आणि म्हणायला लागले, हे महाप्रभू, तुम्ही दीनवत्सल आहात, दयानिधान आहात. भगवान शिवासारखा दयाळू या त्रैलोक्यामध्ये कोणी नाही बाबांनो. हे माझा शिव आहे. तुम्हाला आमचा नमस्कार असो. रतीला काहीतरी वरदान द्या देवा, तिच्यावर प्रसन्न व्हा. कामदेवाला जिवंत करा आणि तिला सुखी करा. महाराज हे शब्द ऐकताच माहेश्वर असण्याचा, काळाचाही काळ असणारा माझा शिव प्रसन्न झालेला आहे आणि त्यांनी या रतीचं दुःख दूर करण्याचं ठरवलेलं आहे. आमते भस्म काढ, माझ्या समोर ठेव. त्या भस्माला पाहिल्याबरोबर महादेवांनी अमृत दृष्टी त्याच्यावर टाकलेली आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भव सिंधू तरी पार. हर हर महादेव. अमृत दृष्टी टाकल्याबरोबर आश्चर्य झालेलं आहे. महाराज कामदेव जसं पूर्वीचं त्याचं स्वरूप होतं, सुंदर स्वरूप, तसं त्या ठिकाणी कामदेवाचं स्वरूप स्पष्ट झालेलं आहे. सुंदर कामदेव दिसायला लागलेला आहे. धनुष्यबाण घेतलेला आपल्या पतीला जिवंत झालेलं पाहिलं रतीनं आणि आनंद वाटायला लागला तिला. आनंदाच्या क्षणामध्ये ती अशा प्रकारची मोहून गेलेली आहे. कृतार्थ झालं त्याचं जीवन. शिवजींना वारंवार नमस्कार करायला लागलेली आहे. कामदेवानंही भगवंताला नमस्कार केलेला आहे. दोघांनी शिवजींची स्तुती केलेली आहे. स्तुती करायला लागले भगवंताची. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर बोले नमः शिवाय. हर महादेव, हर जटाधराय, हर महादेव, हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. कामेश्वराय शिव कामेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय. भोले शंभो महादेव, हर हर महादेव. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. ताली बजाओ, भजन करो. शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. पार्वतीपते शिव हर हर महादेव. विनम्रतेनं भगवंताशी हात जोडलेला आहे. स्तुती झालेली आहे आणि भगवंतांनी हे सांगितलं, कामदेवा मी तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे. इष्ट काही वरदान मागून घे माझ्याकडून. आणि कामदेवानं विनम्रतेनं हात जोडलेले आहे, सद्गदित झालेला आहे आणि म्हणायला लागला, महादेवा तुम्ही जर प्रसन्न असाल तर माझ्यासाठी आनंददायक व्हा. मी पूर्वी जो अपराध केलेला आहे त्याबद्दल मला क्षमा करा. माझ्याकडून तुमची सेवा भक्ती घडावी. या देवतांच्या कार्यासाठी मी हे कार्य केलेलं आहे.
कारण तारकासुरानं सगळीकडे उन्मत्त माचलेला आहे. सगळे देव लोक मला त्या ठिकाणी विनंती करत होते की तुम्ही भगवान शिवजीच्या तपस्येमध्ये विघ्न करा, म्हणून मला बाण मारावा लागला. प्रभू, माझा दोष नाहीये, त्याबद्दल मला क्षमा करा. तुमची सेवा घडावी, पुनर्मिलन तुमचं व्हावं. पार्वती, भगवती माता, शिवजी तुमचं मिलन व्हावं याच्याकरता हे केलेला मी प्रयास आहे. तुमच्यासह तुमच्या संपूर्ण परिवाराचं माझ्यावर विशेष प्रेम असावं अशी इच्छा त्या ठिकाणी कामदेवांनी व्यक्त केलेली आहे. भगवंतांनी आशीर्वाद दिला. तथास्तु, काही काळजी करू नकोस. तुझ्या सर्व परिवारावर आमच्या सर्व परिवाराची दिव्य दृष्टी आहे. आणि मग हिमालय वर पक्षाकडून मंडळीला भोजन व्यवस्था केलेली आहे. काय सुंदर भोजन महाराज. आता ते महादेवांचं लग्न होत, आपल्या थोडीच कोंडबा पाटलाचं होत, 2-4 आटम करायला. नाही महाराज, महादेवांचं लग्न, पार्वती मातेचं लग्न, श्री बालाजीचा बेत, 56 भोग सगळ्या लोकांना भोजन करण्याकरता. 56 भोग. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जिलंबी. श्री बालाजीचा बेत त्या ठिकाणी विवाहाला केलेला आहे. सगळेजण भोजन करून तृप्त झालेले आहेत. जे हवंय ते, जे हवंय ते अशा प्रकारचा त्या ठिकाणी हिमालयाकडील सगळ्या मंडळींनी पाहुणचार घेतलेला आहे. आणि मग वधू नवरी जात असताना पूर्वीच्या काळामध्ये काही साध्वी ब्राह्मणी त्या नवरीला उपदेश करत होत्या की बाई, तुझं आता लग्न झालेलं आहे, तू आता उपवर झालेली आहेस, वधू झालेली आहेस, आणि तू सासरी जात असताना काही नियम सांगत होत्या. आता नियम सांगणं दिलं सोडून, बबी तुला काय वाटू लागल्यावर फोन कर बरं, आम्ही लगेच येऊन तुला घेऊन जाता. बघ, दन दन हाणावं असं सांगणाऱ्याला सासरी जात असताना मुलीला उपदेश करावं. नाही का त्या साध्वी ब्राह्मणांनी उपदेश केला. बरोबर आहे की नाही कोरके महाराज? चांगलं सांगावं. पटना झाले चांगलं, आता काय सांगावं. महाराज, ही खरी पतिव्रता सांगितलेली आहे. पतिव्रता स्त्री ही सर्वात धन्य आहे. स्त्री, पतिव्रतेसारखी धन्य स्त्री या जगामध्ये कोणतीही अशा प्रकारची नाही. लक्षात घ्या. माझ्या तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्या स्त्रीची सत्ता महाराज देवावर चालते, देवावर. पतिवन्य भरतार प्रमाण. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे तिची देवा का म्हणे पतिव्रता, तिची देवावरील सत्ता. ये ना गेल्यावर तुका म्हणे म्हणून टाकायचं. तुका म्हणे देवा, ही माझी भोळीची सेवा. अशा प्रकारची ही पतिव्रता. इकडे बघा, शेवटचा दिवस आहे आपला, नाही कथेचा.
आज आपल्याला कथा ऐकून कैलासाला जायचं आहे. आज विमान येणार आहे कैलासाला. कोणाला कोणाला यायचे? हा बापू इथं 7 दिवस ठेवून आता कैलासाला नेतोस होय रे म्हणतील. गावाकडे जाऊ देऊ ग. उद्या जायचंय म्हणून खुश आहेत आता सगळे गावाकड. कसं कसं झालंय की गावाकड काय काय नाही की किती डबे पार झालेत की आता बुडालाच गेलेत की काय आहे की. सगळी ओढ लागलेली आहे. पतिव्रता स्त्री धन्य आहे. तिच्याशिवाय दुसरी कोणतीही स्त्री ज्या जगामध्ये पूज्य नाही. सर्वात पवित्र असणारी स्त्री म्हणजे पतिव्रता आहे. पतिव्रतेच्या प्रभावानं पापाचा नाश होत असतो. लोक पावन होत असतात तिचं दर्शन घेतल्याबरोबर. महाराज पतिव्रता स्त्री आपल्या पतीला परमेश्वर मानते. त्याची प्रेमपूर्वक सेवा करत असते. पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता नाही. पतिव्रता स्त्रीचं लक्षण आहे जी जी पतीची इच्छा असेल ती पूर्ण करावी. बस पुढे बोलू नये. नाही का त्या शांडिल्यचं चरित्र आपल्याला ठाऊक आहे. वेश्येकडे घेऊन जा म्हणला पती. महाराज न्यावं लागलं तिला. ती पतिव्रता स्त्री. आणि सूर्यालाही थांबवलं. ऋषी मुनीला लात लागली. ऋषींनी श्राप दिला. सकाळ सूर्य उजळल्याबरोबर तुझा पती गतप्राण होईल. सूर्याला थांबवलं तिनं. अनुसयेला बोलून आणलं नाही. पतिव्रता स्त्रीचा अधिकार मोठा आहे. आणि एखादी जर पतिव्रता स्त्री असेल या लोकांमध्ये या कलियुगामध्ये तर उत्तम भोग भोगतेच. पण अंत समयाला ती कैलासाला गेली असेल तर विष्णू लोकाला गेली असेल, स्वर्गाला गेली असेल, त्याही ठिकाणी तिला उत्तम अशा प्रकारचा भोग प्राप्त होत असतो पतिव्रता स्त्रीला. तिच्यामुळे माहेरचा 21 पिढ्याचा उद्धार होतो. सासरच्या 21 पिढ्याचा उद्धार होतो. किती झाल्या? 42 पिढ्याचा उद्धार होत असतो. अनेक पतिव्रता आपल्या इतिहासामध्ये होऊन गेल्या. सावित्री नावाची, लोपमुद्रा, अरुंधती, शांडिली, शतरूपा, अनुसया, लक्ष्मी, स्वाहा, स्वधा, सती, सज्ञा, समुती, श्रद्धा, मेना. नाही, अनुसया माता पतिव्रता स्त्री. मंडोदरी पतिव्रता स्त्री. अहिल्या, द्रौपदी, सीता, अनेक अशा प्रकारच्या पतिव्रता स्त्री आहेत. यांचा आदर्श सगळ्या स्त्रियांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. पतिव्रता धर्माचं पालन करावं. आणि ते केल्यामुळे संपूर्ण जगामध्ये जगमान्य या स्त्रिया झालेल्या आहेत. आमच्या जिजाऊबाई साहेब पतिव्रता धर्म. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव सुद्धा तिचा सन्मान करतात. तिची देवावरी सत्ता. म्हणून तुला या महादेवांची अर्धांगिनी होण्याचं सौभाग्य तुला प्राप्त झालेलं आहे. साध्वी ब्राह्मणी उपदेश करायला लागली. कोणाला? बोला की मोठ्यानं. पार्वतीला उपदेश करायला लागलेली आहे.
म्हणून तुला त्यांच्या अर्धांगिनी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालेले आहे. त्यांच्या सेवेमध्ये नेहमी अशा प्रकारचं तू राहा. श्रुतींनी, स्मृतींनी, वेदांनी, शास्त्रांनी सुद्धा पतिव्रता धर्म श्रेष्ठ सांगितलेला आहे. पतीची सेवा करायचं सोडून जर तीर्थयात्रा, देवपूजन, भन 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 देवळामध्ये हिंडू लागली एखादी स्त्री तर तिला पुण्य नाही. आता तर ते जास्त निघाले. घरी नवरा उपाशी त्या महादेवाच्या देवळात जाऊन हे धड पाणीच टाकाल्यात बाया. घरच्या महादेवाला बघे नक, त्यानं उपाशी राहिला, उपाशी. अशानं देव प्रसन्न होणार काय? त्या महादेवाच्या मंदिरात गर्दी झाली बाबा बाबा, गर्दी गर्दी गर्दीच झाली. आणि हे बघा मी स्नान केले, तुम्ही आता आंघोळ करा आणि चहा करा. मला थोडासा चहा द्या म्हणली. मी मला पूजेला जाऊन यायचे तर म्हणलं खिचडी करून ठेवा, आपण मी पूजेहून आल्यावर दोघंही खाऊत म्हणली. आणि हिनं कुठे चालली? पूजेला. नाही चालणार हे. गर्दी झाली म्हणजे त्याला ज्ञान असते, हे विषय सोडून द्यावा आपण. त्याला फापट पसारा म्हणीत जावा. एखाद्या कीर्तनाला लाखो पब्लिक जमत असेल, 50,000 लोक जमत असतील, तीर्थावरलं कीर्तन सोडून आळंदी, पंढरपूर, क्षेत्र, देहू या क्षेत्रामध्ये नाही, ते फापट पसारा म्हणीत जावं. आणि म्हणून या पतीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्व सांगितलेलं आहे, श्रेष्ठ धर्म सांगितलेला आहे. स्त्रियांनी पतिव्रता धर्म आचरण केला पाहिजे. पतिव्रता स्त्रीनं पतीचं भोजन झाल्यावर आपण भोजन करावं, नाही पतीच्या भोजनाच्या अगोदर जेवू नये, शास्त्र आहे. काय काय असतात नाटकी विचार आहे. अहो तुम्ही कधी येणार आहात? मला फार भूक लागली, तुम्ही आल्याशिवाय मी जेवण करणार नाही आणि खाऊन बसल्याशिवाय राहणार नाही. ते आमच्या केशव महाराजांना सांगितलं बघा त्या दिवशी. ते नवऱ्यानं लपून बघलं म्हणे हिनं काय काय करते मी नसल्यावर. कशाचं महाराज? ते उस खाली म्हण. ती मला सांगताच येईना, ते तेलाच येत. असं काव करायला येडे येडे म्हणले म्हणा. त्यानं म्हणलं म्हणून 1/2 किलो पेढे कोण खाले, असं काव धुसफुस केराले म्हणा. त्यानं म्हणला रुपयाचे 4 ऊस. लपून बघलं महाराज. त्यानं कळालं त्याला सगळं. काय नाही म्हणला या जगात देवाशिवाय कोणी नाही. आपलं दुःख वाटायला लागलं. तिचं नाटक कळालं ना खरं त्याला. नाही, पतीचं भोजन झाल्यावर पत्नीनं भोजन करावं, पती झोपल्यावर आपण झोपावं, तो उठण्यापूर्वी आपण उठावं. पती समोर जाताना सौभाग्याचे अलंकार आपल्या अंगावरती असावेत, कपाळाला कुंकू अशा प्रकारचं असावं. पतीच्या समोर रिकाम्या कपाळानं, करंट्या कपाळानं कधी जाऊ नये. अभद्र लक्षण आहे. आयुष्य कमी होऊन जाते. पती जर परगावी गेला असेल तर तिनं शृंगार करू नये. कुणासाठी? पतीसाठी शृंगार आहे, लक्षात घ्या. केशव महाराज बरोबर आहे का? बोलत आहे की पतीचं नाव घेऊ नये. पतीचं नाव कधीच घेऊ नये.
आता तर म्हणाले, ए दिनेश इकडे ये ना. कशाला ये? खाडकनी हाणलं पाहिजे. कशाला ये? नाव घेऊ नये पतीचं. तो वाईट जरी बोलला असेल एखाद्या वेळेस, आपल्या भल्याच करता बोललेला असेल, पण त्याला आपण उलट बोलू नये, त्याला वाईट बोलू नये, त्याला दुरुत्तर देऊ नये, पुढे पुढे बोलू नये, त्याची निंदा करू नये. पतीची निंदा दुसऱ्याजवळ कधीच करू नये. त्याच्यासारखं महापाप या जगात कोणतंही नाही. मग तो कसा का असेना, आपला पती आहे. हा, वाईट वागत असेल, वाईट विचारी असेल तर दार लावावं, बत्के द्यावं, आणि कुठं मारलं हे त्याला सांगता येऊ नये, अशा जागी हाणावं. नाही, खरंय, खरंय. त्यानंही तसंच राहिलं पाहिजे. नसता मस्त सांगायला म्हणला महाराज आमचं. अरे तू नीट आधी पतीची निंदा करू नये. पतीनं जर हाक मारली पत्नीला, सगळे काम सोडून द्यावे आणि त्याच्या हाकेला हो देण्याकरता त्या ताबडतोब समोर जावं. आता तर ते राहिलंच नाही. अगं इकडे ये की, मी काय म्हणालो, पाणी दे, ताण लागली, घेऊन प्या की. मला इथं काम सुधारणा चालय. अगं शेतातून आलो, काबाड कष्ट करून आलो, नंतर जेवाय ते थोडस भूक लागली, गिळायचंच पडतंय मान. हे बघा हे की आता, अरे त्यानं कष्ट केलेले आहेत, काबाड कष्ट, आपला संसार चालावा, सगळा गाडा चालावा म्हणून त्याचे कष्ट चाललेले आहेत, असं बोलावं नाही. सारखं गिळणं गिळणं गिळणं, बत्त कुणी ताट ठेवलं त्याच्या पुढे, गिळ. आता ते गोड लागल त्याला अन्न? गोड लागल का? नाही महाराज, असं करू नये. फन 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 करू नये. त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं, पतीच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करावं, पतीच्या समोर अमंगल राहू नये, त्याचं चित्त दूषित होईल असं काही करू नये. पतिव्रता स्त्रीनं घराच्या दरवाजावर फार वेळ उभं राहू नये, दरवाजात उभं राहू नये स्त्रीनं, कारण ते वेश्येचं अशा प्रकारचं लक्षण आहे. पतीनं सांगण्यापूर्वी सगळी पूजेची सामग्री करून तयार ठेवावी. असो अशा प्रकारचा अनेक उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. अशा या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पार्वती मातेला साध्वी, ब्राह्मणी साध्वी सांगायला लागलेली आहे. सगळं तिनं ऐकून घेतलेलं आहे. आणि पुन्हा हे सगळा लवाजमा कुठे निघालेला आहे? कैलासाकडे निघालेला आहे महाराज. आणि काय त्या वराडाची शोभा दिसायला लागली महाराज. आता निघालं, त्याला काय म्हणतात शेवटच्या कार्यक्रमाला? आता लग्न लागल्यावर साड्या झाल्यावर पुन्हा पाठवणी, बरोबर आहे? पाठवणी करता सगळे जमलेले आहेत. आणि उद्या आपल्याला महादेव पाठवणार आहे इथून आता सुरक्षित घरी. म्हणून आपणही आज पार्वती मातेला तिकडे कैलासावर काय करू? पाठवून देऊ. सुंदर त्या वराडाची शोभा दिसायला लागलेली आहे. देखो भोले जी जब सुंदर दिखते हैं, भस्म लगाए मोहन मूरत लगते हैं, भस्म लगाए मोहन मूरत लगते हैं। देखो भोले जी जब सुंदर दिखते हैं, भस्म लगाए मोहन मूरत लगते हैं, भस्म लगाए मोहन मूरत लगते
पार्वतीपते शिव हर हर अशा प्रकारचं हे भगवान शिव पार्वती कैलासावर गेलेले आहेत, त्यांचं स्वागत केलेलं आहे. अशा प्रकारचा विवाहाचा उत्सव चाललेला आहे. सगळे देवी देवता भगवंताला विदाय केलेले आहेत, नमस्कार केलेले, आपल्या आपल्या स्थानी निघून गेलेले आहेत. आणि सुंदर अशा प्रकारचा शिव पार्वती विहार त्या ठिकाणी चाललेला आहे. भगवान शिवजी पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी वन अशा प्रकारचे आहेत, सुंदर अशा प्रकारचं रमणीय ज्या ज्या ठिकाणी स्थान आहेत, त्या ठिकाणी येऊन भगवान शिवजींनी पार्वती मातेला सगळीकडे फिरवलेलं आहे. सुंदर अशा प्रकारच्या उपवनामध्ये दोघांचा विहार चाललेला आहे. सुंदर असं वंदे वंदन तुष्ट मानस मति प्रेम प्रियम प्रेमदम पूर्णं पूर्णकरं प्रपूर्ण निखिलेश्वरं कवासं शिवम् सत्यं सत्यमयं त्रिसत्य विभवं सत्यप्रियं सत्यदम् विष्णु ब्रह्मणुतं स्वकीयं कृपयोपाता कृतिं शंकरम्. अशा प्रकारचा विहार भगवान शिवजींचा त्या ठिकाणी चाललेला आहे. अनेक क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भगवंतांनी अनेक क्षेत्र पाहिलेली आहे. शेवटी पुन्हा कैलासावरती आगमन झाल्यानंतर सगळे देव लोक भगवंताला म्हणायला लागले, प्रभू या तारकासुरानं अशा प्रकारचा काय सगळ्या ब्रह्मांडामध्ये त्राहिमाम करून सोडलेला आहे. आता ताबडतोब आपल्या शिवपुत्राची उत्पत्ती या ठिकाणी व्हावी. आणि तेवढ्यामध्ये भगवान शिवजींचं दिव्य असणारं तेज त्या ठिकाणी पृथ्वीवर पडलेलं आहे. देवांनी सूर्य देवाला अग्नीला सांगितलं ते भगवान शिवजीचं तेज आपण त्या ठिकाणी सामावून घ्यावं. अग्नीलाही ते सहन झालं नाही. अग्नीनं ते बाहेर टाकून दिलं. सप्त ऋषींच्या त्या ठिकाणी पत्नींनी पाण्यामध्ये स्नान करत असताना ते अशा प्रकारचं तेज त्यांनी त्यांच्या पोटामध्ये ग्रहण झालेलं आहे. आणि मग त्या गर्भवती राहिलेल्या आहेत. आणि मग सप्त ऋषींनी त्या स्त्रियांचा तिरस्कार केला. केल्यानंतर त्यांनी तो गर्भ त्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडून दिलेला आहे, तेज सोडून दिलेलं आहे. पुन्हा अशा प्रकारचं ते तेज पाण्याला सुद्धा सहन झालं नाही. पाण्यानं पृथ्वीवर ते तेज टाकलेलं आहे. ते एका गवतावर त्या ठिकाणी प्रफुल्लित झालं आणि त्या शिवतेजापासून एक दिव्य अशा प्रकारचा बालक उत्पन्न झाला. त्या बालकाचं नाव आहे कार्तिकेय भगवान. बोले कार्तिकेय भगवान की. सुंदर अशा प्रकारचा हा बालक कार्तिकेय भगवान त्या ठिकाणी लहानपणापासून पार्वतीनं अशा प्रकारचं त्याचे लाड पुरवावे. दिव्य असणारा हा बालक
दिव्य अशा प्रकारचा क्षत्रिय युद्ध असणारा हा कार्तिकेय बालक, त्याला बालपणापासून सगळ्या विद्या पारंगत केलेल्या आहे, युद्धाची कला त्याला पारंगत केलेली आहे. आणि तारुण्य वयामध्ये पुन्हा या तारकासुराचा वध, अनेक अशा प्रकारचं युद्ध, घनघोर युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये शिवपुत्र असणाऱ्या कार्तिकेयांनी तारकासुराचा वध करून टाकलेला आहे. कार्तिकेय भगवान की जय. पुढे सगळ्या देवांना मोठा आनंद झालेला आहे. ज्या वेळेला कार्तिक स्वामी देवसेनेमध्ये आले त्यानंतर देवतांचा कधीच पराजय झाला नाही. अशा असणारे हे कार्तिकेय फार मोठे देव आहेत. सगळ्या देवांनी त्यांचं गुणगान गायलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. आणि तेव्हापासून कार्तिकेयांना देवसेनापती अशा प्रकारची काय दिली, पदवी दिली महाराज सगळ्या देवांनी. देवसेनापती कार्तिकेय भगवान की. आणि मग सगळ्या क्रौंच पर्वतावर रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी कार्तिकेय इकडे तिकडे इकडे तिकडे जायचे आहे. आणि एक दिवस पार्वती माता बसलेल्या आहेत, सख्या सखी सहेली बसलेल्या आहेत. तेवढ्यामध्ये नंदीला आज्ञा केली की बाबा नंदी, आम्ही या सरोवरामध्ये कैलासामध्ये स्नान करणार आहोत, तोपर्यंत मध्ये कुणाला येऊ देऊ नकोस. पण व्हायचं असं सगळेजण बाहेर थांबायचे, कुणी आतमध्ये यायचं नाही. पण महादेव आल्याबरोबर नंदीला काय, नंदी बाजूला सरकायचे, नंदी सेवक आहे. आणि महादेव आल्याबरोबर सगळ्या पार्वती माता स्नान करत असताना लज्जित व्हायच्या. आणि मग त्यांनी एक दिवस असं ठरवलं की महादेव सरळच येतात, मग आपण काय केलेलं आहे, आपला रक्षण करण्याकरता एक या ठिकाणी द्वारपाळ केला पाहिजे. हा तर महादेवांचा द्वारपाळ आहे नंदी, हा महादेवांना सहज आत सोडतो, पण आपला एक द्वारपाळ असला पाहिजे. पार्वतीला इथे थोडासा विचार त्या ठिकाणी मनामध्ये आला आणि सुंदर अशा प्रकारचं आपल्या मनापासून एक सुंदर अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं बालकाचं. आणि चित्र निर्माण केल्यानंतर काय, ती आदिशक्ती माता आहे, तिने त्याच्यामध्ये प्राण ओतलेले आहेत. कोण, पार्वतींनी. सुंदर अशा प्रकारचा दिव्य बालक तयार झालेला आहे. त्याला विद्या दिली, त्याला एक शस्त्र दिलं, असं दुधग्यासारखं शस्त्र दिलं महाराज, दुधग्यासारखं. त्याला सोटा शब्द आलेला आहे इथं पुराणामध्ये. आजही जुनी माणसं शिवी देतात, तुझ्या पाठीवर सोटे वडील. ते सोटा भगवान गणेशाच्या हातात मध्ये दिला. आणि मग त्याला शस्त्र दिल्यानंतर त्या ठिकाणी द्वारपाळ म्हणून उभं केलेलं आहे. आणि द्वारपाळ उभं केल्यानंतर रक्षण करायला लागलेले आहे, तिकडे तिकडे इकडे तिकडे फिरायला लागलेले आहे. त्याचं नाव गणेश ठेवलं. इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असताना भगवान शिवजी आले. महाराज आडवच लावलं त्यांनी. कोण आतमध्ये प्रवेश नाही. शिवजींनी सांगितलं, अरे हा कैलास माझा कैलास, मी स्वतः या ठिकाणी मध्ये जाण्याकरता निघालेला आहे. तू कोण मला अडवणारा, तू कोण मला अडवणारा? मी या द्वाराचा रक्षक आहे. तुम्ही कोण आहात? चला बाजूला व्हा, इथे प्रवेश तुम्हाला नाही. महाराज बोलत 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 सगळं वाढायला लागला. उद्दंड बालक, पहचानता नहीं मैं कौन हूं. ऐसे पहचानने वाले युद्ध करते बोलते नाही म्हणून लागलं. कोण? गणेश. युद्ध वाढायला लागले.
हे सगळं बोलता बोलता प्रकरण वाढलं. ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले, भगवान विष्णू आले. त्या मुलाला समजवायला लागले, अरे बाबा हे शिव आहेत, इष्ट आहेत. नाही, कैलासावरचे महान अशा प्रकारचे हे देव आहेत. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रियायुधा. शिवाची हेलना करू नकोस बालका, उद्दंड, तुला दंड देण्यात येईल. सगळे देव युद्ध करायला लागले. काय होईल त्या बालकाला? शक्तीचं स्वरूप असणारा तो गणेश काहीच होत नाही. इंद्रदेव तर लांबच पडला, ब्रह्मदेवाने काही झालं नाही, भगवान विष्णूचं सुदर्शन त्याला काही करू शकत नाही. सगळे देवलोक सांगून सांगून थकले. गणेशांनी सांगितलं, ये त्रिशूलधारी केवल बातें करता है, मुझसे युद्ध नहीं करता है. कोणाला म्हणू लागले? महादेवाला. जे जे राग आला महाराज महादेवांना. उद्दंड बालक, तुला शेवटची संधी आहे, इथून चालता हो, बाजूला हो, अन्यथा तेरे प्राणमय या ठिकाणी तुझे प्राण मी घेणार आहे. असं म्हटल्याबरोबर महादेवांनी त्रिशूळ काढलेलं आहे आणि त्या मुलाचं मुंडकं उडवलं. धाड दिशी लहान मूल खाली पडलेलं आहे. आणि हे पार्वती मातेला समजल्याबरोबर महाराज तिचं अकराळ विक्राळ रूप अशा प्रकारचं हे कालीमध्ये रूपांतर झालं. काली माता भैर छिन्नवी प्रसन्न झाली आणि उद्दंड अशा प्रकारचा अकराळ विक्राळ आवाज करत त्या ठिकाणी ती देवी आलेली आहे. कोण माझ्या बाळाला या ठिकाणी मारलेलं आहे? कोण आहे असा ज्यानं या माझ्या आत्ताच नुकताच जन्मलेल्या या बाळाला इतका मोठा दंड दिलेला आहे? कोण असेल? महाराज शिवजीही क्रोधित झाले, शक्तीही क्रोधित झाली. आता या ब्रह्मांडाचं काय होणार? सगळ्या देवी देवतांना आश्चर्य वाटायला लागलं. हे ज्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे ते जर एकमेकांना अशा प्रकारचे लढत असतील, शिवशक्तीचं जर युद्ध होत असेल तर आता काय होईल? सगळे घाबरले. नारदांना सांगितलं, नारदा मिटवा युद्ध. नारायण नारायण, मैं नहीं जाऊंगा उधर. आता काय करावं? शेवटी भगवान विष्णूंनी मध्यस्थी केलेली आहे. माते, भगवान शिवजीला हा तुमचा पुत्र आहे हे लक्षात नाही. ही लीला करण्याकरता भगवान शिवांनी शक्तींनी हे सगळं केलेलं आहे. काय करायचं होतं? श्री गणेशाला पूजनीय अशा प्रकारचं स्थान देण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. गणाचे ईश असणारे श्री गणेश, सगळ्या देवांचं इष्ट असणारे श्री गणेश, प्रथम पूज्य असणारे श्री गणेश. सगळं सांगितल्यानंतर देवी शांत झालेली आहे. आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला प्राण संचार करा. पण भगवान महादेवाच्या त्रिशूळानं ज्याचं मुंडकं उडालेलं आहे ते मुंडकं पुन्हा कधी जिवंत होणार नाही. काय करावं? जा उत्तर दिशेला एखादं शीर तुम्हाला जे मिळेल ते घेऊन या. देवलोक गेलेले आहेत जंगलामध्ये. हत्तीचे मुख सोंड त्यांना त्या ठिकाणी दिसलेले आहे. ते मुख त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. त्या बाळाला हत्तीचं मुख त्या ठिकाणी लावलेलं आहे. संजीवनी मंत्राचा प्रयोग केल्याबरोबर झोपलेलं बाळ जसं उठून बसावं तसा श्री गणेश त्या ठिकाणी उठून बसलेला आहे. बोले गजानन महाराज की जय. आणि नाव पडलं गजानन.
गजाननं भूतगणाधिसेवितम् वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महाराज सगळ्या देवांनी गणपतीला आशीर्वाद देऊन टाकले, सगळे शस्त्र अस्त्र देऊन टाकले. म्हणून श्री गणेशाच्या जवळ असं एकही शस्त्र नाही की ते भगवान श्री गणेशाच्या जवळ नाही. चक्र आहे, गदा आहे, त्रिशूळ आहे, पशुपतास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे भगवान गणेशाजवळ. आणि बुद्धीची देवता आहे. नाही का व्यास महाराज ग्रंथ लिहायला बसले आणि श्री गणेशांना पाचारण केलं त्या ठिकाणी. महाराज मुखातून श्लोक आल्याबरोबर गणपतींनी लिहायचा. महाभारत रूप सगळे ग्रंथ गणपतीनं प्रत्यक्षात अशा प्रकारचे लिहिलेले आहेत. काही कूट श्लोक सांगितले ते सुद्धा भगवान श्री गणेशांनी लिहिले. बुद्धीची देवता असणारा हा श्री गणेश कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर कशाची पूजा? श्री गणेशाची पूजा. हा महाधीश आहे, महागणेश आहे. आणि म्हणून सगळ्या देवतांचं आद्य पूजन जर काय असेल तर ते श्री गणेश. सगळ्या देवांनी गणपतीची पूजा केलेली आहे. मोठा आनंद सगळ्या देवी देवतांना वाटलेला आहे. एका मांडीवरती त्या ठिकाणी गणेशाला घातलेला आहे. भगवान शिवजींनी कार्तिकेला मांडीवरती घेतलेला आहे. शिव पार्वती अशा प्रकारचे त्या ठिकाणी कैलासावर मनोरम्य वास्तव्य करायला लागलेले आहेत. पुढे काही दिवसानंतर श्री गणेशाचं लग्न करण्याचं ठरवलेलं आहे. विश्वरूप नावाचा अशा प्रकारचा तो त्रैलोक्यामध्ये ज्याचं राज्य पसरलेलं आहे असा विश्वरूप असणारा त्याच्या दोन कन्या रिद्धी आणि सिद्धी या दोन पत्न्या श्री गणेशाला त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचा विवाह झालेला आहे. त्यांना एक एक मुलगा झालेला आहे. पुढे काय शुभ आणि लाभ अशा प्रकारचे हे दोन मुलं श्री गणेशाला. अशा प्रकारचा हा विस्तार त्यांचा पुढे चाललेला आहे. आणि हे कैलासावरचं प्रेम वृद्धिंगत झालेलं आहे. सगळे विरोधाभास आहेत पण एकत्र सुखानं नांदतात. पहा की गणेशाचं वाहन उंदीर, कार्तिकेयाचं वाहन मोर. मोराचं आणि उंदराचं चालते पण कैलासावर शांतपणाने विचरण करायला लागलेले आहेत. बर मोराचं आणि सापाचं चालतंय का? महादेवाच्या गळ्यामध्ये साप, त्यांचंही चालत नाही. पण ते सुद्धा त्या ठिकाणी सुंदर विचरण करायला लागले. याला कैलास म्हणावं. कशाही वृत्तीचे घरामध्ये लोक जरी असले तरी एकमेकांना सामून घेणं म्हणजेच कैलास. टाळी वाजवा एकदा. त्यालाच कैलास म्हणावं. अशा प्रकारचा हा कैलास त्या ठिकाणी आपण या नगरीमध्ये वास्तव्य करत आहोत. ती काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये हे महान असणारं शिव महापुराण आपण 7 दिवस श्रवण केलेलं आहे. शिवकथा कितीही जरी वर्णन केली तरी ती संपणं शक्य नाही. आपल्यालाच थांबावं लागणार आहे. म्हणून शिवकथा थांबणारी नाही. आपल्यालाच आज वेळेनुसार थांबावं लागणार आहे. ही झालेली वाङ्मयीन पुष्प सेवा भगवान श्री विश्वनाथाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली.
आपल्याला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर घेऊन आणणारे श्री हरिभक्तीपरायण मोतीराम महाराज यांचे अनन्य अशा प्रकारचे आपल्यावर उपकार आहेत. हे संतांचे खरे उपकार असतात बघा. काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. चला आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आहे, चला. सगळे काम सोडून हे एवढे लोक या ठिकाणी आले. त्यांनी आपल्याला हे घडवून आणलं आणि पुढच्या वर्षी आता कुठं जायचे हे आजही सांगणार आहेत. आता आपल्याला कथा संपल्यावर आज रात्री उद्या 2-3 वेळेला सांगू द्या की सगळ्यांच्या लक्षात राहते. म्हणून आतापासून सांगा. ज्या भाविकांना पुढल्या आपल्या यात्रेमधील एखादी पंगत घ्यायची असेल, तीर्थावर अन्नदान करायचं असेल, त्यांनी या ठिकाणी आपली नाव नोंदणी निश्चित अशा प्रकारची करून घ्यावी. तेथे एक शीत दिधले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. पुढे काय? कोटी याग केले पूर्ण, म्हणून तीर्थक्षेत्रावर अन्नदान केलेलं यज्ञा समान फल त्या ठिकाणी मानलेलं आहे. ज्या भाविकांना भगवंतांनी भरभरून दिलेलं आहे काशी विश्वनाथानं, त्यांनी या तीर्थयात्रेची एक पंगत आपण घ्यायला काही हरकत नाही. पुढल्या वर्षी ज्यांना पंगत घ्यायची आहे त्यांनी या ठिकाणी आत्तापासून नाव नोंदणी करायची, म्हणजे आपली पंगत रजिस्टर होईल. पुन्हा मिळून सुद्धा पंगत मिळत नाही बघा एकदा पंक्ती भरल्यावर. म्हणून हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. अशा प्रकारची ही शिवकथा आपण 7 दिवस श्रवण केलेली आहे. या शिवकथेचं महात्म्य अनेक अशा प्रकारचं आहे. हे शिव महापुराण म्हणजे प्रत्यक्ष शिवजी याच्यामध्ये विराजमान असतात. म्हणून आजच्या दिवशी सर्व भाविकांनी या शिव महापुराणाचा आरती झाल्यानंतर मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. कुणीही दर्शन घेतल्याशिवाय राहू नये अशी या ठिकाणी आपल्याला सूचना. आता आरती होईल आणि आरतीच्या अगोदर आपल्या टाळकरी मंडळीचा सत्कार, बरोबर आहे? आपल्या 7 दिवस या कथेमध्ये गायन करणारे सिंथ वादक, मृदंग वादक, गायक मंडळी, ही सर्व कलाकार मंडळी महाराज या ठिकाणी जवळजवळ आता आज 17 दिवस होऊ लागलेले आहेत. 16 दिवस नाही का? इतके दिवस हे सोडून आपल्या सोबत तीर्थयात्रा, भगवंताचं दर्शन, शिवकथा, कीर्तन, कंटाळा केलाच नाही महाराज. या भजनी मंडळाकरता टाळी वाजवा एकदा जोरात. आमचे नरसिंग महाराज, कोरके महाराज काकड्याला हजरच पहाटे 4:30 ला. आमचा राजू गप्पू महाराज, नाही पाटील, राजासाहेब पाटील, टाळी वाजवा. बघा की झोपलेला उठवायचं सुद्धा काम केलं त्याने. उठा उठा उठा. कथा सुरू झाली, उठा उठा, कानापाशी जाऊन. अरे ते महादेवाच्या रूपानं उठवले, टाळी वाजवा एकदा. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आणि 7 दिवस असणारे आपले वेदांताचार्य बालाजी महाराज पंच वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन, सुंदर अशा प्रकारचं त्यांनी ही सेवा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तीर्थयात्रेमध्ये आमचे मृदंगाचार्य, हे सगळी मंडळी आता सत्कार करताना नावं घ्यायचीच आहेत. आमचे सुनील महाराज, नाही का, आमचे गंगाधर महाराज, आमचे ढोक महाराज. त्याला उद्या धोतर नेसवायचे आणि पटका बांधायचा पिवळा आणि फोटो काढायचे सगळ्यांनी. हो, आज नांदेडून आपल्या इथं या ठिकाणी भाविक येऊन गेले, पती पत्नी प्रसाद घेऊन गेले. हा, त्यांचे बंधुराज या ठिकाणी आले होते. त्यांचं या ठिकाणी स्वागत.
आमच्या माता मावल्या, पुरुष मंडळी सगळे, या सगळ्याशिवाय एक एकाहुनी बळी रे, सगळ्याला सगळे एकत्र आले म्हणून सगळ्या कामाला किंमत आली. तुम्ही आम्ही खेडी मेळी गदारोळी आनंदे एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. सगळ्यांनी आनंदामध्ये हे तीर्थयात्रा या ठिकाणी संपन्न केली. तुम्हा सर्वांच्या दिव्य चरण कमलावरती ही वाङ्मयीन पुष्प सेवा अर्पण करतो आणि आमच्या दिव्य परंपरेचा आशीर्वाद तुम्हाला व्यक्त करतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. पार्वतीपते शिव हर 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 महादेव. ही वाङ्मयीन पुष्पा विश्वनाथाच्या शरणावर कधी काशीला येणं होईल आपल्याला माहित नाही. ही सेवा भगवंताच्या शरणावर अर्पण करू नाही का. आणि एक सगळ्याचे आता फोटो घेऊ 10 जणांची इथं मैदानात जाऊ, ही आठवण ठेवून देऊ आहे की नाही. सगळ्याचे फोटो घेऊत आता. कोणी खाली बसा, कोणी उभं राहा, मस्त सगळ्याचे फोटो 25 जणांचे फोटो घेऊ. आनंद अशा प्रकारचा आहे की आपल्याला प्राप्त झालेला आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर विलीन करून याच ठिकाणी सेवेला विराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर